की तुमच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? त्याला म्हटलं संजय राव, 3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. पहिलं म्हणजे मला कायम असं वाटतं, शेवटी काही जरी झालं तर दरबारात जायचं यांच्या आहे. सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू असला पाहिजे, हे पहिलं काम आहे. म्हटलं बरं. दुसरी गोष्ट अशी आहे, ऐका, दादांचं वाक्य आहे, हे मी जाहीरपणे लिहिलेलं पण आहे, बोललेलं पण. दादांचं वाक्य, दुसरं वाक्य ते मला म्हणाले, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपला लढा हा दादांचं वाक्य पक्षीय नाही, तो विचारधारेचा आहे. आणि त्यांनी मला पुढे सांगितलं की तिकडे जाऊन ही विचारधारा जिवंत ठेवणं हे माझं राजकारण आहे. याला पॉलिटिकल करेक्टनेस असं म्हणतात. मग तुम्हाला कल्पना आहे का, मला त्या माणसाचं आक्रमणाची कमाल वाटली. म्हणजे मला सांगा, जेव्हा हे कुठेच नव्हते तेव्हा आमच्यासोबत यांच्यासोबत येऊन सत्तेमध्ये आले ना. तुम्ही कल्पना करा, बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये जनसंघ कुठे होता? तेव्हा ते सगळे मोठमोठे नेते समाजवादी नेते होते. त्या समाजवादी नेत्यांच्या मध्ये घुसून दूर कशाला, आणीबाणीच्या कालावधीनंतर जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला, त्या जनता पक्षामध्ये कुठले नेते होते? यांच्या सोबत जाऊन त्यांनी नंतर आपली स्पेस वाढवत नेली. तसं राजकारण आपल्याला पण करावं लागणार आहे. तर दुसरा मुद्दा जो आहे तो आयडिओलॉजिकल आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याला राजकारणाचं सगळं स्केलेटन कळलेलं आहे, महाराष्ट्राचं कळलेलं आहे, तसं करणारा एक नेता पाहिजे जी स्पेस रिक्त आहे. माझ्या लक्षात आलं की या माणसाची समज प्रचंड. दादा सहजपणे बोलायचे, गप्पा मारायचे, आणि आपले दादा असल्यामुळे आपल्याला त्यांची त्या अर्थानं मोजमाप कधी करता आलं नाही. मला खात्री आहे, मला जरा वेळ मिळाला की मला दादांवर सविस्तर पुस्तक लिहायचं. आणि त्या पुस्तकामध्ये अजितदादांनी महाराष्ट्राला काय दिलं आणि अजितदादा गेल्यामुळे आपण काय कमावलं. एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी करता येणं, एक लक्षात घ्या, शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला बाकीच्या गोष्टी कराव्याच लागतात. शेवटी पक्ष आहे, चौकट आहे, ती चौकट भेदण्याची हिंमत फार कोणाची असते असं नाही. आणि अजित पवार काही महापुरुष होते असं मी कधीच म्हटलं नाही. पण अजित पवार हे समकालीन राजकारणातले अत्यंत मुत्सद्दी महत्वाचे असे नेते होते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑर्गॅनिक नेते होते. आणि म्हणून त्यांच्याकडे सहजपणे ते ज्या प्रकारची कामं करत होते. साधी गोष्ट आहे, मला एका IAS अधिकारी सांगलं, म्हणजे मराठी भाषेच्या अनुषंगाने एक प्रस्ताव मी त्यांना दिला, सादर केला. ते विचारलं कितीच आहे? ते म्हणे 100 कोटीचा आहे. 100 कोटीने काय होईल म्हणे मराठीला? 1000 कोटीचा प्रस्ताव करा. भाषेबद्दल, साहित्याबद्दल, संस्कृतीबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या विषयात आपण एक लक्षात घ्या, IAS अधिकारी दादांना IAS अधिकारी एवढे सोपे नसतात. आबांना विचारा, एवढे सोपे नसतात. IAS अधिकारी दादांना टरकायचे. हे 2 कारणं होती. पहिलं कारण, दादा निर्लय वृत्तीनं सगळं सांगायचे. आणि दुसरं कारण, त्यांचे सगळे विभाग दादांना माहिती असायचे. माझे IAS अधिकारी मित्र मला सांगायचे, आम्ही दादांकडे प्रस्ताव घेऊन जातो, जे आम्ही विचारही केला नाही ते आम्हाला विचारतात. आणि पुन्हा अडचण तीच आहे, उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मी भेट देतोय. किती वाजता? 5:30 वाजता पहाटे. या प्रकारे 24/7 काम करणारा, या प्रकारे या मूल्य व्यवस्थेसाठी काम करणारा असा नेता आपल्याकडे होता, आपल्या सोबत होता. अजितदादा गेले. आणि मगाशी म्हटलं ना, विनोदाच पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू होतं, प्रचार सुरू होता. दादा बोलत होते. दादा म्हटले, विकासाला साथ द्या पुणेकरांनो, विकासाला साथ द्या. तो संबळवाला काय थांबेच ना. तर म्हटलं, अरे त्यांना म्हटलं मी साथ द्या विकासाला, तुला नाही म्हटलं, तू थांब. हे जे होतं की नाही, हे सहजपणे बोलणं, हे सहजपणे नर्म विनोद आणि सहज शैलीमध्ये. आणि तुम्हाला गंमत सांगतो, पत्रकार नॉर्मली कुणी काही बोललं ना त्याला रागव, पण दादा थेटपणे म्हणायचे, तू गप्रे. अरे नंतर आम्ही विचारायचो, तू दादा असं म्हटलंय. दादा तेव्हा असं म्हणतात, पण नंतर दादा एवढं प्रेमही करतात. दादांबद्दल एक शब्द खरा आहे, दादांचा दबदबा होता, दरारा होता, दहशत नव्हती. बारामती मधल्या माणसांना, मतदारसंघातल्या माणसांना दादा एवढं कोणीच झापत नसेल. इथले काही बारामतीतले लोक आलेत किंवा परिसरातले लोक आले, त्यांच्या एवढं कोणीच झापत नसेल. तरी लोक म्हणायचे दादाने झापलं. तर ते म्हणाले की दादाने झापलं दादासारखं, पण दादा तेवढंच प्रेमही करतो दादासारखं. हे प्रेम करणारा, खात्री वाटणारा, सर्वसामान्य माणसांना आपला माणूस वाटणारा असा एक नेता आपण गमावणार. पण मी म्हटलं, नेता गमावला, आपण अभिवादन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, सगळं मान्य. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता पुढे हा वारसा कसा चालवायचा ते बरोबर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नावाची संस्था, एक लक्षात घ्या, अजित पवार असो किंवा शरद पवार असो, यांनी खूप महत्वाच्या संस्था आपल्या सोबत ठेवल्या. रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,
तुम्हाला कल्पना आहे का? येणारा काळ गोरगरिबांनी शिकूच नाही असा काळ असणार आहे. मग मध्यंतरी नागपूरमध्ये डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम नावाचे एक न्यूरोसर्जन आहेत, गरीब आहे, त्यांना पद्मश्री मिळाले. त्याचा नागपूरमध्ये जाहीर सत्कार, नागरी सत्कार माझ्या हस्ते होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो. सुरुवातीला बोलताना डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांनी भाषण केलं. 5 मिनिटच बोलले. ते म्हटले, मी आता बौद्ध आहे, पण मी जन्मलो तेव्हा बाबासाहेबांनी काही धर्मांतर केलं नव्हतं. त्यामुळे महार कुटुंबामध्ये जन्म, नागपूर जवळच्या एका छोट्या खुर्द बुद्रुक गावामध्ये मी जन्मलो. त्या कालावधीमध्ये एक महार कुटुंबातला गावातला पोरगा हा जागतिक कीर्तीचा न्यूरोसर्जन होण्याची शक्यता होती. आजच्या व्यवस्थेमध्ये सीईटी, जेई, नीट आणि अमुकून तमुकून एंट्रन्स या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाने शिकूच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे. अशा वेळी रयत शिक्षण संस्थेसारखी एक संस्था या पद्धतीनं टिकवणं, कर्मवीर भाऊरावांचा वारसा या प्रकारे सांभाळणं, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या प्रकारे सर्वसामान्य म्हणजे मी त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाखा बघतो मुळशी तालुक्यात दुर्गम भागामध्ये, कोळवण फिळवण, कुठे कुठे भोर वेल्हा, जिथे कुठे कोणी जाणं शक्य नाहीये अशा ठिकाणी शाळा सुरू करणं, त्या शाळा चालवणं नीटपणानं, नेमकेपणानं. टापटीप स्वच्छता हा वरवरचा मुद्दा झाला, पण कंटेंट म्हणून सुद्धा हे आपल्या सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की अजित पवारांच्या जाण्यामुळे बहुजन राजकारणात खूप मोठं नुकसान झालं. सर्वसामान्य माणसांच्या राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. सर्वसामान्य माणसांचा, या माय माऊलींचा विचार कोण करणार आहे? की म्हणते माझ्या खात्यात एवढे आले. अरे पण तुझ्या पोराच्या खात्यामध्ये काही उरलंय का? पण नातवंडांच्या खात्यामध्ये काही उरलंय का? ते पुण्यामध्ये मला एक बाई म्हटली की आता खाता, म्हटलं अरे ते मुळा मोठा संपली, पवना गेली, इंद्रायणी गेली, नद्या गेल्या, करायचं काय पुढच्या पिढ्यांनी? सर्वसामान्य माणसाचा विचार करणारं राजकारण उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. मध्यंतरी एक अमेरिकेतला मित्र माझ्याकडे आला आणि आमच्याकडे पुण्यामध्ये नदीपात्रात सभा होता, माहिती आहे ना, नदीपात्रात सभा होता. तर त्याला वाटलं नदीपात्रात सभा आहे, तो अमेरिकेतलाच मित्र आहे, नदीपात्राचा. तो आला माझ्याकडे, मला म्हटला मला ती सभा जरा ऐकायची. आता काही मोठा नेता नव्हता, याला काय एवढी इच्छा होती मला काही कळलं नाही. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर चल. तो आला, झाल्यावर मला म्हटलं नदीपात्रात सभा, त्याला वाटत तरंगती सभा असेल. नदीपात्रात सभा, वेअर इज रिव्हर? म्हणजे हा आम्हालाही प्रश्न आहे. तुकारामाची गाथा आता बुडवली तर ती बुडणारच नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की हे सगळं राजकारण, तुम्ही कल्पना करा, महाराष्ट्रामध्ये पूर आला, कशामुळे पूर आला? नदीपात्रातल्या सगळ्या त्या संपूर्ण नदीपात्र. अहो पुण्यामध्ये पहिला पाऊस पडला, एक अवकाळी पाऊस झाला, पुणे पाण्यात गेलं. आणि ते केंद्रीय मंत्री येऊन गेले पुण्यामध्ये आणि म्हटले लवकरच पुणेकरांना उडणारी बस. आम्ही बुडणारी बस बघितली. हे मॉडेल आहे विकासाचं. आणि म्हणून मी असं म्हटलं की लक्षात घ्या, एक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात आपली पिढी सगळ्यात वाईट पिढी आहे, कारण आपण उद्याच्या पिढ्यांचं पाकिट मारतो आहोत. उद्याच्या पिढ्यांकरता जे राखून ठेवलंय ते आपण मारतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की समारोप करताना मला हे वाटतं की हा वारसा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. अजितदादांना अभिवादन करताना, त्यांना आठवताना अजितदादांचं राजकारण नक्की कुठल्या प्रकारचं होतं आणि ते राजकारण जिवंत राहायला पाहिजे. ते जिवंत राहण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे. जातीच्या पलीकडचं, धर्माच्या पलीकडचं, भेदांच्या पलीकडचं सर्वसामान्य माणसाच्या विकासाच. अरे या देशाची तुम्ही कल्पना करा, संविधान अर्पण कोणाला केलंय? सर्वसामान्य माणसांना. धायगुडे साहेब, तुम्ही पुस्तक लिहिलंय, कोणाला अर्पण केलं पुस्तक? आई वडिलांना. आमच्या एका मित्रांना बायकोला पुस्तक अर्पण केलं. तर हसण्यासारखं काय त्याच्यात? पण वाक्य फार भारी होतं. माझ्या प्रिय पत्नीला हे पुस्तक सप्रेम. खालचं वाक्य होतं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वीच आलं असतं. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. काही लोक म्हटले यांना अर्पण करू, त्यांना अर्पण करू. कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण करणार नाही. म्हणून भारताचं संविधान हे एकमेव संविधान आहे जगातलं जे असं म्हणतं आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती हे संविधान अर्पण करतो. हा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असणं फार महत्वाचं आहे. मध्यंतरी मी लंडनला गेलो होतो. मला वाटतं मी पण बऱ्याच देशाला जातो का? उमेदवारी जाहीर करावी का? आहे ना? अच्छा. लंडनमध्ये मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये गेलो. सँडविच वगैरे तिथे कसं असतं, मील डील असं असतं, म्हणजे सँडविच प्लस पेप्सी इतकी किंमत. तुम्ही लंडनमध्ये होता बहुतेक, बरोबर ना? ते अगदी हो म्हटलं, मला वाटलं बरोबर आहे ना. आणि ते तर माझ्या स्थितीत बागेत पोलीस ऑफिसर आला एकदम. त्यानं पण तो रांगेत उभा राहिला,
सँडविच घेतलं, कोल्ड्रिंक घेतलं, ऑनलाईन पैसे दिले आणि तिथे उभा राहायला खात उभा आहे. त्याला मी म्हटलं आम्हाला सवय आहे ना की काय करता, म्हटलं तुम्ही पोलीस अधिकारी वाटता. हो पोलीस अधिकारीच आहे. तर माझ्या लक्षात आलं की तो आपल्याकडे SP वगैरे असतात ना IPS, तसा पोलीस अधिकारी होता तिथला. म्हटलं तू SP असून रांगेत उभा राहतो, आमच्याकडे PI पण रांगेत उभा राहतो. मुळात पैसेच देत नाही. आणि PI ने पैसे दिले तर हॉटेलवाल्याला वाटतं आपण काहीतरी चूक केली. तो म्हटला PIच काय, इथं PM सुद्धा रांगेत उभा राहतो. हा देश कॉमन मॅनचा आहे. मी नेहमी सांगत असतो की हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्याही देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. आणि म्हणून आपला नेता, आपल्यात उगवलेला, मातीत उगवलेला नेता की ज्याला कळतं काय आहे ते. तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का, लोकांना माहितच नसतं. मी लोकमतचा जेव्हा संपादक झालो पहिल्यांदा, तो एशियन एज मध्ये एक संपादक होत्या बाई, सहसंपादक, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला बरं का. त्या नेमक्या अनायासे होत्या. आबा फार गंमत म्हणून सांगा. तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करता, त्यामुळे मी मंत्रालयामध्ये महसूल विभाग सांभाळते. म्हटलं हो का. म्हटलं मॅडम साध्या 7-12 मध्ये खूप बातम्या असतात, साध्या 8 मध्ये खूप बातम्या. म्हणजे हॉट इज 7-12.